माता राणीच्या भक्तीच्या प्रेरणादायी वाटचाल वर्धा जिल्ह्यातील 2 समर्पित मंडळाची सेवा, संस्कृती आणि समर्पणाची कथा आहे, ज्यात आस्था दुर्गा पूजा उत्सव समिती दत्त मंदिर चौक वर्धा या मंडळाची स्थापना 2012 साली झाली। या मंडळाने युवकांची ऊर्जा भक्तीच्या सेवेत जोडून गेल्या 14 वर्षापासून एक नवा आदर्श निर्माण केलाय। यात प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये दरवर्षी मंडळाद्वारे शारदीय नवरात्रीच्या पंचमी दिवशी खास बस सेवा पुरवून मतिमंद मुला-मुलींना सामूहिक भोजन, त्यानंतर माता राणींचे दर्शन घडवले जाते। एक सेवाभावाची सश्रद्ध परंपरा। या व्यतिरिक्त भजन संध्या, जगराता, आरोग्य शिबिर व अन्नदान यांच्या माध्यमातून मंडळ सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहे। मंडळाने सुरुवातीला 21 वर्ष भगवान गणेशाची आराधना केली आणि आता गेली 14 वर्ष माता राणीची स्थापना ही मंडळाच्या ओळखीचा मुख्य भाग आहे। तर जय मा दुर्गा पूजा उत्सव समिती गोंड प्लॉट वर्धा या मंडळाची स्थापना सन 1998 मध्ये झाली। या मंडळाने वर्धा शहरातील दुर्गा पूजेच्या परंपरेत एक नवे दालन उघडले। या संस्थेची वाटचाल एका समर्पित युवक मंडळीने सुरू केली आणि आज ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली आहे। प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काय? गेल्या 7 वर्षापासून नवे युवक व या परंपरेचा गाभा सांभाळत आहे। तसेच वर्धेतील उष्ण हवामान लक्षात घेता उन्हाळ्यात प्याऊ पिण्याच्या पाण्याची सेवा सुरू करून समाजासाठी छोटासा पण आवश्यक उपक्रम सुरू केलाय। सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे मंडळाचे मूळ उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रसाद वितरण हे मंडळाच्या भक्तिभावाचे प्रतीक आहे। या मंडळाची जमेची बाजू म्हणजे परंपरेची जपणूक आणि नव्या पिढीला उत्तरदायित्व देण्याचा दृष्टिकोन। ही दोन्ही मंडळ केवळ देवीची पूजा न करता समाजसेवा, तरुणांना एकत्र आणणे आणि परंपरेचं जतन या मूल्यांना अग्रक्रम देतात। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।